नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 14 जूनला जो कंबाईन बीचा पेपर झाला त्या कंबाईन बीचं जे क्वेश्चन आलेले आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आजच्या लेक्चरला मी घेणार आहे. बघा, जवळजवळ 15 पैकी 12 प्रश्न जे आहेत हे आपल्या स्टडी मटेरियलमधून काय झालेत, कव्हर झालेले आहेत सगळे. ठीक आहे, तर आपल्याला या लेक्चरमध्ये काय काय बघायचं बघा. तर प्रश्न तो टॅकल कसा करायचा हे सुरुवातीला बघू. त्यानंतर टॅकल करण्यासाठी काही महत्त्वाचे काही कन्सेप्ट जे असतात ते गरजेचे आहेत. तर ते महत्त्वाचे कन्सेप्ट मिनिमम कुठले असावेत ज्याच्या मदतीने आपण तो प्रश्न टॅकल करू शकतो, आणि ते कन्सेप्ट आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कुठं कुठं आहेत हा सगळा आजच्या लेक्चरचा गोष्टीवर असेल. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग टू मच टाईम सुरू करू आपण. बघा, 15 पैकी 12 प्रश्नांचा संदर्भ आपल्या स्टडी मटेरियलमधून आणि क्लासच्या लेक्चरमधून कव्हर झालेला आहे. ठीक आहे, बघू आपण डिटेल्स. बघा, हा जो सेट आहे हा सेट ए कन्सिडर करून आपण काय केले, डिझाईन केलेला पेपर आहे सगळा. पहिला प्रश्न बघा, जो सायन्सचा 66 नंबरचा प्रश्न आहे. बघा, योग्य उत्तर निवडा. क्ष किरण हे श्राव्यातीत अल्ट्रासोनिक लहरी आहेत. आता सोनिक म्हणलं तर कुठेतरी काय रे, साऊंडशी रिलेटेड आहे, बरोबर. म्हणजे क्ष किरण काय रे, साऊंडशी काहीतरी रिलेटेड आहेत असं यांचं म्हणणं आहे. तर क्ष किरण हे काय रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. त्याच्यामुळं साऊंडशी रिलेटेड आहेत का, नाही. त्याच्यामुळं पहिला जो आपला ऑप्शन आहे हा पहिला ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे, आपल्याला बघायचं की पहिल्यांदा प्रश्न टॅकल कसा करायचा. मग टॅकल करायचा असेल, पहिला जर चुकीचा असेल तर पहिला ऑप्शन कुठं कुठं आहे ते काय डिलीट होणार. बघा, इथं 1 नंबर आहे, डिलीट झाला. त्यानंतर फक्त 1 आणि 3 हे डिलीट झाले. म्हणजे काय रे, 2 तर ऑलरेडी डिलीट झालेत. आता राहिले किती रे, फक्त हा चौथा, आणि ह्या दोघांमध्ये आपलं कन्फ्युजन असेल. ठीक आहे, मग आता ह्या दोघांपैकी कुठलं उत्तर आहे हे कसं काढावं लागेल आपल्याला. तर बघा, पहिल्यांदा चौथा बघू म्हणजे आपल्याला कळून जाईल. बघा, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर बघा, क्ष किरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. त्याच्यामुळं प्रकाशाच्या वेगा इतका बरोबर किती असतो, प्रकाशाच्या वेगा इतका असतो, म्हणून कमी असतो हा शब्द, हे वाक्य चुकीचं आहे. मग आता हे चुकीचं असेल तर 4 नंबर चुकीचा आहे, म्हणजेच 1 चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं रे, 3. ठीक आहे, म्हणजेच काय, फक्त 2 आणि 3 वाक्य बरोबर आहेत. म्हणजे आता हे वाक्य न वाचता सुद्धा आपल्याला त्याचं प्रॉपर उत्तर कळलेलं आहे. इथपर्यंत आलं. आता बघा, प्रश्न हा 2 आणि 3 बघून घेऊ. बघा, क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. ठीक आहे, बरोबर आहे. क्ष किरण हे सरळ रेषेमध्ये प्रवास करतात, डिफ्लेक्ट होत नाहीत. त्यानंतर बघा, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी ही हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. आता उत्तर आपलं 3 आलंय. कसं उत्तर आले 3, आपण हे 2 नंबर आणि 3 नंबर न वाचता आपलं उत्तर 3 आलेलं आहे. का, तर इलिमिनेशन टेक्निकचा योग्य वापर करून. पण हा जो आहे हा तिसरा आकडा हा कन्फ्युजन आहे. बघा, सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी ही हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. ठीक आहे, आता याच्याकडे जाण्याच्या अगोदर आपण काय करू, तर हे जे पॉईंट जे आपण टिक केले होते की हा बरोबर आहे बाबा किंवा हा चुकीचा आहे, तर तो कोणत्या बेसिसवर चुकीचा आहे ते आधी बघू, नंतर इकडे येऊ आपण. हे आपण स्टडी मटेरियल बघून झाल्यानंतर याच्याकडे येऊया. ठीक आहे, तात्पुरता आयोगाने दिलेला आन्सर आहे हे 3, जे इलिमिनेशन मेथडने आपण बरोबर काढलेले हे 2 न वाचता सुद्धा. ठीक आहे, मग आता यात बघा, क्ष किरण हे अल्ट्रासोनिक लहरी आहेत हे आपण चुकीचं म्हणलो. कारण का, तर आपल्याला काही इलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी सुद्धा काही एक बेसिक नॉलेजची गरज होती, बरोबर. मग बघा, आता कंबाईन बुक पेज नंबर 1253 आणि 1253 आणि 1254 याच्यावरती बघा, क्ष किरण हे अदृश्य किरण प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. म्हणजेच बघा, हा पॉईंट कव्हर झालाय. क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. हा आपण चुकीचा का म्हणलो, तर हा प्रकाशाच्या वेगा इतके असतात, म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ठीक आहे, त्यानंतर बघा, क्ष किरण हे विद्युत, हे दिसते का बघा सर, बघा, क्ष किरण हे विद्युत चुंबकीय वर्णपटाचा भाग आहेत. त्यामुळे बघा, वारंवारता जास्त असल्यामुळे वारंवारतेचा व्यस्त प्रमाणात असलेली तरंग लांबी हा दुसरा ऑप्शन आहे. बघू आपण त्याच्यानंतर, कारण तो 3 नंबरचा ऑप्शन आपण पेंडिंग ठेवलाय. बघा, क्ष किरण हे विद्युत प्रभार रहित असल्याने ते विद्युत क्षेत्र किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होत नाहीत. म्हणजेच
हा जो दुसरा ऑप्शन होता जो आपण कट केलाय बघा, क्ष किरण हे कार्य विचलित होत नाहीत, म्हणजेच ते सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हा आपण काय केलेलं आहे, बरोबर केलेलं आहे. म्हणजेच बघा आता आपल्याला बघायचं आहे काय, हा आपण कट का केला तर हा प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. हे आपल्या स्टडी मटेरियलमधून कव्हर झालेला प्रश्न आहे. त्यानंतर हे विद्युत चुंबकीय आहे, त्याच्यामुळे हे अल्ट्रासोनिक नाहीत, त्याच्यामुळे हा आपण चुकीचा पकडलाय. आता राहिलाय फक्त बघा, उत्तर तर आपण मगाशीच काढले. आपल्याला फक्त राहिलाय कुठला प्रश्न, तर राहिलाय हा दुसरा प्रश्न, सॉरी हा तिसरा पॉईंट, की सॉफ्ट क्ष किरणची तरंगलांबी ही हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते की जास्त असते. आता हे कमी असते जर बरोबर असेल तर हे बरोबर, जास्त असेल तर हे चुकीचं आहे. तर आपल्याला कमी असते की जास्त असते हे बघायचं. बघा, सॉफ्ट क्ष किरण ची तरंगलांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते असं म्हणले. मग त्यासाठी आपल्याला थोडासा रेफरन्स बघावा लागेल. बघा बघा हा जो गॅमा रे आहे, आता हा जो चार्ट आहे यामध्ये तुमचे सगळे रे कव्हर होऊन जातात. बघा जे आपल्या जे रेग्युलर आपले लेक्चर्स होतात त्यात हा सगळं कव्हर होतं. बघा गॅमा रेची जी फ्रिक्वेन्सी आहे ही सर्वात जास्त असते. ठीक आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याची तरंग लांबी कमी असते. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी हे एकमेकांना काय रे व्यस्त प्रमाणात असतात. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्याची तरंग लांबी कमी असते, ज्याची फ्रिक्वेन्सी कमी असते त्याची तरंग लांबी जास्त असते. ठीक आहे, मग आता बघा प्रश्न काय वाक्य काय बघा, सॉफ्ट क्ष किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. आणि हे सॉफ्ट आणि हार्ड कशावरती डिपेंड असते रे, त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर. बरोबर, मग आता गॅमा रे जे आहेत यांची पेनिट्रेटिंग पॉवर जी आहे ती कशावर ठरते, ज्यांची बघा गॅमा रेची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे आपल्याला माहित आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो ज्याची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त त्याची फ्रिक्वेन्सी जास्त. बरोबर, म्हणजेच काय बघा, यात हार्ड क्ष किरण जे आहेत हार्ड यांची पेनिट्रेटिंग पॉवर काय असणार आहे, जास्त असणार. म्हणजे यांची फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी पण काय असणार, जास्त असणार. बरोबर, आणि हे सॉफ्ट क्ष किरण जे आहेत यांची फ्रिक्वेन्सी किती असणार, कमी असणार. बरोबर, म्हणजे ज्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते त्यांची तरंग लांबी काय असणार रे, जास्त असणार. बघा ज्यांची फ्रिक्वेन्सी कमी असते त्यांची तरंग लांबी जास्त असणार. म्हणजेच काय रे, यांची फ्रिक्वेन्सी सॉफ्ट क्ष किरणाची जर कमी असेल तर त्यांची तरंग लांबी जी आहे ही कशी असणार आहे रे, कमी असणार आहे का, नाही, का असणार, जास्त असणार. बरोबर, म्हणजेच काय रे, हे चुकीचं आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन चुकीचा ठरला. ठीक आहे, आपण हे उत्तर निवडले, याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा दोन्ही बरोबर आहेत असं दाखवलंय आणि ही आयोगाची की आहे. बरोबर, पहिल्या आन्सर की मध्ये दुसरा आणि तिसरा बरोबर दाखवले, पण आपण ज्याप्रमाणे लॉजिक लावले जे बघा इथं कव्हर होतं, तर या लॉजिक प्रमाणे हा तिसरा ऑप्शन सुद्धा काय रे चुकीचा ठरतोय. म्हणजेच काय, हा प्रश्न जो आहे हा जवळजवळ 99.99% हा प्रश्न काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे ते आक्षेप घेऊ शकतात. हा तिसरा जो आहे हा पॉईंट जरी आयोगाने बरोबर दिला असला तरी सुद्धा हा पॉईंट चुकीचा ठरणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होणार, कारण दुसरा कुठलाच ऑप्शन बरोबर येत नाही, यामध्ये चारही ऑप्शन चुकीचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. विखंडन अभिक्रियेमध्ये जर जड युरेनियम अणू वापरतात. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा प्रश्न कसा टॅकल करायचा ते बघायचं, त्यानंतर मग स्टडी मटेरियलकडे आपल्याला जायचं. आधी बघा विखंडन म्हणजे काय रे, फिशन म्हणजे काय रे, म्हणजे दोन भाग होणे. बरोबर, समजा हा असेल तर ह्याचे दोन भाग होतात म्हणजे फिशन. आणि फ्युजन म्हणजे दोन्ही एकत्र होतात, जसं काय रे, जसं सूर्यावरती होतं फ्युजन होतं. ठीक आहे, दोन हायड्रोजन पासून एक हेलियम तयार होतो, तो असतो फ्युजन, हा असतो फिशन. बघा विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. आता हे बरोबर आहे का रे, यस, का युरेनियम वापरतात आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर काय रे अणुभट्टी चालते. मग बघा हा बरोबर असेल तर मग आपण काय करायचं, टॅकल कसा करायचा आहे तो प्रश्न बघायचा आहे. बघा हा बरोबर आहे म्हणजे हा सत्य म्हणजे हे दोन ऑप्शन बरोबर आहेत, हे असत्य म्हणजे सुरुवातीलाच काय झालं रे, तिसरा आणि चौथा हे ऑप्शन उडून गेलेत. आता आपलं कन्फ्युजन फक्त ह्या दोन्हीमध्ये असणार, हे सत्य हे सत्य, हे सत्य सत्य सत्य. म्हणजे बघा इथपर्यंत हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. बरोबर म्हणजे सारखे आहेत. आपल्याला काय करायचं मग, उरलेला फक्त कुठं रे, हा चौथा ऑप्शन, इथंच फक्त फरक आहे. तर मग मला सांगा हे दोन बघायची गरज आहे का रे, दुसरा आणि तिसरा, नाही गरज. बरोबर, का,
तर हे ऑलरेडी आपल्याला ह्या दोघांमध्येच कन्फ्युजन असेल, दोन्ही सेमच आहेत, फक्त कन्फ्युजन इथं आहे, तर आपल्याला चौथाच फक्त ऑप्शन बघायचा आहे, बरोबर. म्हणजे हे दोन्ही बघायची गरज नाही. ठीक, याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. बघा, विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते का रे? न्यूट्रॉन्समुळेच घडते. ठीक आहे, त्याच्यामुळं हा पहिला जो आहे हा चौथा हा असत्य आहे, म्हणजेच काय रे, हा चुकीचा आहे, म्हणजेच हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे प्रत्येक वाक्य आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कव्हर होते, झाले का ते बघूया. बघा, यात जास्त वस्तुमान असलेली मूलद्रव्ये ही लहान स्थिर अणूमध्ये विभागली जातात, यालाच केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. म्हणजे वस्तुमान जास्त असलेली, म्हणजेच बघा विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, हा पॉईंट तिथं कव्हर झालाय. आता बघा, युरेनियम आहे, युरेनियम 238-92, म्हणजेच कुठला वापरतात ह्याच्यामध्ये, तर युरेनियम वापरतात. कुठे आलं ते बघा, या अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात, हा पॉईंट स्टडी मटेरियलमधून कव्हर झालेला आहे. त्यानंतर बघा पुढचा, मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता, म्हणजेच काय रे, न्यूट्रॉन्स आले, बरोबर. तिथून पुढे बघा, केंद्राशी विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 आणि बेरियम, क्रिप्टॉन आणि बेरियम तयार होतात. ह्या वेगळ्या मूलद्रव्याचे केंद्रके 2-3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यास ते आणखी युरेनियम विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. यामध्ये केंद्राकडून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा मुक्त होते. हा बघा पॉईंट इथं कव्हर झाला. खूप ऊर्जा बाहेर पडते, बरोबर. आणि न्यूट्रॉन्समुळेच काय रे, न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. म्हणजेच काय, हे चारही पॉईंट आपल्या स्टडी मटेरियल मधून काय रे, ॲज इट इज उचललेत बघा. आणि हे बघा, फिजिक्स नोट्स पेज नंबर 85 मध्ये हे वाक्य आहे. पुढचं बघा, फिजिक्स नोट्स पेज नंबर 87 मध्ये हे सगळा काय रे डेटा आहे. या डेटामधून हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, जवळजवळ सगळे पॉईंट ह्यामधून कव्हर झालेले आहेत. पण सगळे पॉईंट जरी कव्हर झाले असले तरी आपल्याला उत्तर काढताना गरजेचे कोणकोणते होते रे, फक्त बघा हे खूप कॉमन आहे की जड युरेनियम असतो, कॉमन आहे. हे बघितल्यानंतर आपल्याला डायरेक्ट 4 नंबरलाच जाणं गरजेचं होतं, ज्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. ठीक आहे, आणि हे सगळे पॉईंट आपल्या हाऊ टू टॅकल मल्टिपल लाईन क्वेश्चन, हे सगळं आपल्या कशामध्ये कव्हर होतं रे, जे क्वेश्चन आपलं बुक रिव्हिजन बॅच असते त्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने हँडल केलं जातं ते व्यवस्थित आपल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण सांगत आलेलो आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ध्वनी ऊर्जा म्हणजे काय. प्रश्न काय, ऑप्शन बघा, यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत आणि वरील पैकी सर्व. आता विद्युत ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा याचा आणि ध्वनी ऊर्जेचा काही संबंध नसतो. तर ध्वनी ऊर्जा कशावरती वर्क करते रे, तर टोटल मेकॅनिकल एनर्जी असते, त्याचं कंपन करणारा जो स्रोत असतो त्याच्यामुळे ध्वनीची निर्मिती होते. तेवढं बेसिक जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला पहिला ऑप्शन बरोबर आहे हे डोळे झाकून सांगता येतं. मग आता हे कुठं कव्हर होते आपल्या स्टडी मटेरियलमध्ये बघा, कंबाईन बुक पेज नंबर 1228. इथे बघा, अणुतरंगात माध्यमांच्या कणांचे दोलन हे त्यांच्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस व तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. ठीक आहे, आता हा कंबाईन मध्ये अजून एक बघा रेफरन्स, कंबाईन पेज नंबर 1230 बघा, ज्यावेळी एखादा ध्वनी निर्माण होतो त्यावेळी माध्यमामध्ये कंपने निर्माण होतात. म्हणजेच काय होते रे, कंपने निर्माण होतात. ध्वनी तरंग निर्माण होताना संपीडन आणि विरलन, म्हणजेच काय रे, कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शन तयार होतात. ध्वनी हे अणुतरंगाचे म्हणजे कणाचे दोलन पुढे आणि मागे होते. बघा इथं तो पॉईंट कव्हर होतोय, कणाचे दोलन पुढे आणि मागे होणे म्हणजेच काय बघा. फॉर एक्झाम्पल समजा असं सोनोमीटर एक तुम्ही बघितलं असेल बघा, या टाईपचं सोनोमीटर आहे. तर ध्वनी निर्माण होण्यासाठी ज्यावेळी आपण त्याला हॅमरिंग करतो त्यावेळी या टाईपमध्ये काय होतात रे, त्याची कंपन होतात या टाईपमध्ये. म्हणजेच काय रे, हे मेकॅनिकल एनर्जीचाच भाग आहे. म्हणजेच काय, ह्याचा अर्थ असा होतो की हा जो मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत म्हणजेच काय असते, ध्वनी ऊर्जा असते. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट कशामधून कव्हर झालेत रे, आपल्या कंबाईन बुक मधून कव्हर झालेत. बघा 69 हा प्रश्न बघा, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. तर ह्याचं सरळ कारण हे काय रे, वन लाईनर आहे, त्याच्यामुळं आयदर तुम्हाला माहित असतं किंवा माहित नसतं, हे दोनच ऑप्शन असतात. याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन वगैरे काही वापरू शकत नाही. इथं फक्त तुम्हाला कोण मदत करतं, योग्य ते स्टडी मटेरियल. मग आता ह्याचा ऑप्शन काय रे, लोखंड. आता हे का, तर लोखंडाचे जे धातू आहेत ते बघा सगळे काय असतात रे, हे टाईट असे, टाईट त्यानंतर राईट आणि अजून नाईट,
या टाईपचे जेवढे पण काही धातुके आहेत हे सगळे कशाचे असतात ते लोखंडाचे. आणि त्याचं पेज नंबर बघा, फिजिक्स नोट्स पेज नंबर 12 मध्ये कव्हर झाले. सेम हाच हाच टेबल कशामध्ये, कंबाईन बुक नंबर 1187 पेज नंबर आहे, 1187 ला. हा लोह त्याचे बघा सगळं, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट, पायराइट आणि क्रोमाइट. अगदी बेसिक प्रश्न होता. इथं जास्त असं कारण रॉकेट सायन्स काहीच नव्हतं, हे फक्त आपल्याला माहीत पाहिजे. आता हा कठीण कुठे झाला असता, ज्यावेळी ह्याची रेणुसूत्र जर विचारली असती की हा हेमेटाइट किंवा Fe2O3, तर या टाईपमध्ये एकदा जोड्याला विचारलेला आहे. असं जर विचारलं असतं तर हा प्रश्न थोडासा अवघड झाला असता. पण या वर्षीचा सायन्सचा भाग बऱ्यापैकी सोपा आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणामध्ये समावेश आहे. आता बघा याचं उत्तर काढायच्या अगोदर आपण आवर्त सारणीमध्ये जाऊ. बघा ही आहे आवर्त सारणी. बघा तर पी ब्लॉक कुठे येतो, बघा हा झाला एस ब्लॉक, हा झाला एस ब्लॉक बरोबर. त्यानंतर हा झाला डी ब्लॉक, हा झाला पी ब्लॉक. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा हेलियम येणार नाही. ठीक आहे, हा येतो कशामध्ये, हा येतो एस ब्लॉक मध्ये. आता हा झाला पी ब्लॉक आणि राहिला कुठला रे, SPD आणि हा राहिला एफ. एवढं तर बेसिक तुम्हाला ॲज अ केमिस्ट्री स्टुडंट एवढं तर बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, नंतर बघा आपल्याला विचारले की पी ब्लॉक एलिमेंट्स कुठले कुठले आहेत. आता बघा खालीपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणामध्ये समावेश असतो. फ्रान्सियम, युरेनियम, इंडियम आणि कॉपर. इथं हा जो प्रश्न आहे बघा, आयोगाला असे पण किंवा ज्यांनी कोणी पेपर सेट केलाय त्यांना अशी अपेक्षा नाही की तुम्हाला पूर्ण आवर्त सारणी पाठ पाहिजे. मग त्यांना अपेक्षा काय की कमीत कमी तुमच्याकडे नॉलेज आहे का आवर्त सारणीचं, एवढं त्यांना बघायचं आहे. आता पी मधला इंडियम तुम्हाला माहित असेल का, तर माहीत नसेल, डेफिनेटली माहीत नसेल बरोबर. आता हे कुणाला माहित असेल तर ठीक आहे, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाला. पण इंडियम जर तुम्हाला माहीत नसला तरी सुद्धा तुम्ही त्या आन्सर पर्यंत कसं पोहोचता बघू आपण. बघा सर्वात अगोदर युरेनियम काय रे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, त्याच्यामुळे तो पी मध्ये येईल का, नाही. रेडिओ ऍक्टिव्ह कशामध्ये येतात, ते येतात एफ ब्लॉक मध्ये. ठीक आहे, तो युरेनियम कशामध्ये येणार, ऍक्टिनाइड मध्ये येणार, म्हणजे पहिल्यांदा हा इलिमिनेट झाला. ठीक आहे, त्यानंतर पी मध्ये बेसिक नॉलेज बघा, बेसिक नॉलेज पी मध्ये काय पाहिजे रे, पी मध्ये 3 ते 8 एवढे काय असतात रे, त्यांच्या जे आउटर मोस्ट जे ऑर्बिट असतं त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन असतात. आता कॉपर जो आहे, कॉपरचा बघा हा आपण काय रे, कॉपर म्हणा, कार्बन म्हणा, हायड्रोजन म्हणा, त्यानंतर क्लोरीन, मॅग्नेशियम, हा तर हे बेसिक काही एक 10-15 लिस्ट आहे. ती लिस्ट आपल्याला पाठ पाहिजे त्यांचे अणुअंक. मग आता कॉपर जो आहे हा ह्याचा अणुअंक किती आहे, 29 आहे. ठीक आहे, मग आता हा याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे होते बघा, 2, 8, 18, 28 आणि 1, म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 1 असणार. त्याच्यामुळे हा डेफिनेटली पी मध्ये येणार नाही, एवढं आपल्याला माहित पाहिजे. मग काय होणार आहे, हा एलिमेंट झाला. राहिलं काय रे, राहिलं फ्रान्सियम आणि इंडियम बरोबर. इंडियम विषयी मला माहित नाही, आज आयोग इंडियम विचारेल, उद्या काय विचारू शकतं. आपल्याला इलिमिनेशन करून योग्य उत्तराकडे कसं जायचं ते बघूया. आता हा फ्रान्सियम जो आहे, हा फ्रान्सियम बघा मागच्या PYQ वरती डिपेंड आलेला हा प्रश्न आहे. बरेच जणांच्या लक्षात येणार नाही. बघा PYQ वरती डिपेंड कसा आलाय बघू आपण. बघा याच्यावरती एक प्रश्न विचारला होता, PYQ वरती डिपेंड. बघा हा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, डॅश डॅश ह्या मूलद्रव्यांचा संच या स्तंभामध्ये मोडतो. ठीक आहे, तर त्याचं उत्तर मी सांगून देतो. उत्तर आहे 4. बघा NaCa, Ba आणि Ra कुठे येतात बघा, कवर, सोडियम, कॅल्शियम, बेरियम आणि तर हे कशामध्ये असतात, हा यस ब्लॉक, म्हणजे हा यस ब्लॉक एवढा आहे बरोबर, एवढा यस एवढा प्लस हा हेलियम पण असतो, हा लक्षात ठेवा, हेलियम विसरायचं नाही. तर हा एवढा यस ब्लॉक आहे. त्यांनी काय विचारले की या मूलद्रव्यांचा संच या स्तंभामध्ये मोडतो, म्हणजे आयोगाला कमीत कमी तुम्हाला एवढं तरी नॉलेज पाहिजे की यस ब्लॉक मधले तरी कमीत कमी तुम्हाला एलिमेंट पाठच पाहिजेत बरोबर. का तर हा फक्त काय रे 2च गण आहेत ह्याच्यामध्ये, 1 आणि 2. तर एवढे तरी एलिमेंट तुम्हाला जर पाठ असतील तर तुम्हाला जो आता विचारलेला जो प्रश्न होता तो इझिली एलिमिनेट करता आला असता. ठीक आहे,
मग आता हा पाठ कसा करायचा, हा पहिला गण, हा दुसरा गण. तर ज्यावेळी आपली बॅच चालू असते त्या बॅचमध्ये मी नेहमी सांगतो बघा, कुठला आहे ते हेलिना, एक काय रे आयडिया समजा किंवा ट्रिक म्हणा, हेलिना की आरसीबीज फ्रेंड, हेलिना की आरसीबीज फ्रेंड हे ट्रिक जरी तुमच्या लक्षात आली तर हा गण पहिला पाठ होतो. त्यानंतर दुसरा गण कसा लक्षात ठेवायचा बघा, बेटा, बीई म्हणजे बेटा, बेटा, बेटा एमजी म्हणजे मांगे. बघा लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, बेटा मांगे, सीए म्हणजे कार, बेटा मांगे कार, एसआर म्हणजे सिस्टर, बेटा मांगे कार, सिस्टर, बीए म्हणजे बाईक, बाईक पे, आर्य म्हणजे राजी, बेटा मांगे कार, सिस्टर बाईक पे राजी. असं काय रे, हा यस ब्लॉक टोटल आपला पाठ होऊन जातो. ठीक आहे, मग हा यस ब्लॉक कमीत कमी जर माहित असला तर तुम्हाला समजते की हा फ्रान्सियम जो आहे हा यस ब्लॉकमध्ये, म्हणजेच काय रे, हा कशामध्ये नसणार आहे, पी ब्लॉकमध्ये नसणार आहे. म्हणजेच काय, हा एलिमिनेट झाला. फ्रान्सियम कमीत कमी तुम्हाला यस ब्लॉक तरी माहित पाहिजे. मग आता यस ब्लॉकमध्ये जर फ्रान्सियम असेल तर राहिलं काय रे, राहिलं इंडियम. म्हणजे हा असा प्रश्न काय रे, इलिमिनेशन पद्धतीनं आपण इंडियम काढू शकतो. ह्याच्यासाठी PYQ ची गरज असते, ह्याच्यासाठी तुमचा PYQ कंप्लीट पाहिजे. कमीत कमी यस ब्लॉक तर तुम्हाला माहीत पाहिजे. कसं माहीत पडणार, तर ज्या 2 ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या ट्रिक्स काय रे पाठ करायच्या, ॲज इट इज यस ब्लॉक आपल्याला माहीत होतो. यस ब्लॉक माहीत होणं म्हणजेच त्याचा इलिमिनेशनसाठी उपयोग होतो. बघा इथे लिहिले सुद्धा, थोडंसं आपल्याला जागेची कमतरता पडते. बघा इथे लिहिले सुद्धा बघा, इलिमिनेशनसाठी काय रे याचा उपयोग होतो. कसं बघा, यातील गट पाठांतर करावा. कोणता, यस ब्लॉक, 14 एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये जो कोपऱ्यातला असतो 18 मधला हा हेलियम, हा एक्स्ट्रा घ्यावा लागतो. टोटल 14 एलिमेंट आपल्याला पाठच करावे लागतील. आता ह्याचा उपयोग कशासाठी, इलिमिनेशनसाठी होतो असं लिहिलं होतं, ज्याच्यावरतीच प्रश्न आताचा आलेला आहे. इलिमिनेशन करून आपण फ्रान्सियम काढून काय रे फायनल इंडियम हा काय रे पी ब्लॉकमध्ये आहे हे आपण सांगू शकतो. कमीत कमी नॉलेजमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे, तर आता बघू. बघ पी ब्लॉकमध्ये 13 ते 18 गणातील असतात. बाह्यतम कक्षेमध्ये हे सर्वात महत्त्वाचं बघा, 3 ते 8 इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामुळे आपण कॉपरला इलिमिनेट करू शकलो. बघा U-238-92च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात. हा यू म्हणजे काय, युरेनियम. याच्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात. आता याच्याकडे जायच्या अगोदर आपण थोडं स्टडी मटेरियल जे आहे आपलं तिथं पोहोचू. बघा फिजिक्स नोट्स पेज नंबर 23 वरती ते कसं काढतात किंवा त्याचं कॉम्बिनेशन काय असतं ते दाखवले बघा. आता हा जो आहे हा आहे ए म्हणजे अणुवस्तुमानांक आणि झेड म्हणजे अणुअंक. तो कुठं असतो, हा असतो झेड, हा वरचा असतो अणुवस्तुमानांक. ठीक आहे, आता ए म्हणजे P+N म्हणजेच काय रे, हा जो अणुअंक आहे, अणुअंक जो आहे हा Na 11 ते 20, हा शेवटचा जो खाली लिहिलेला असतो तो झेड असतो, यालाच अणुअंक म्हणतात. अणुअंक म्हणजे काय, अणुअंक म्हणजे इलेक्ट्रॉन, अणुअंक म्हणजे प्रोटॉन. ठीक आहे, अणुअंक म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुअंक असते. इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन किंवा काय नाही, इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन यांची संख्या म्हणजे काय असतं, अणुअंक असतं. म्हणजेच काय, इथं जो असतो 11 नंबर हा इलेक्ट्रॉनची पण संख्या दाखवतो आणि प्रोटॉनची पण संख्या दाखवतो. आपल्याला काय विचारले बघा, आपल्याला विचारले काय, किती न्यूट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन जर काढायचे असतील तर बघा हा आहे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक मध्ये काय असतं, एक प्रोटॉन असतो, प्रोटॉनची संख्या असते आणि न्यूट्रॉनची संख्या असते. म्हणजेच काय, हा जर इलेक्ट्रॉन किंवा अणुअंक असेल जो प्रोटॉनची पण संख्या दाखवतोय, म्हणजे या ए मधून म्हणजे ए मधून आपल्याला काय करायचं आहे रे, जर न्यूट्रॉन पाहिजे असेल तर पी वजा करायचा आहे. म्हणजेच काय रे, ए P+N - P. का, तर हा पी हा जो 11 आहे हा काय रे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या दाखवतो. म्हणजे ज्यावेळी आपल्याला ह्या पी मधून हा पी ज्यावेळी P+N मधून वजा करू त्यावेळी आपल्याला काय निघणार आहे, हा न्यूट्रॉनची संख्या निघणार आहे. बरोबर, म्हणजेच काय बघा हे दाखवले. म्हणजेच काय, ह्या 238 मधून 238 मधून ज्यावेळी आपण 92 वजा करू, 92 म्हणजे काय रे, 92 इलेक्ट्रॉन असू शकतो, प्रोटॉन असू शकतो, दोन्ही असू शकतात. प्लस म्हणजेच 92 म्हणजे काय, अणुअंक. म्हणजेच काय रे, ह्या 92 मधून म्हणजेच ह्या 238 मधून ज्यावेळी आपण प्रोटॉन काढू म्हणजेच 92 काढू त्यावेळी राहतोय काय रे, याच्यामध्ये न्यूट्रॉन राहतो. म्हणजेच काय, तर इथं बघा तेच सांगितले. आता ह्याची वजाबाकी जो कोण करतो तो काय रे,
त्याला टाइम मॅनेजमेंटचं काय रे अजिबात काय रे नॉलेज नाही असं म्हणायचं. का ह्याची वजाबाकी करत बसायचं आहे का? नाही. वजाबाकी करायला सांगितले का? नाही. फक्त एवढं सांगितलंय कशा कशाची वजाबाकी म्हणजे न्यूट्रॉन निघतो. बरोबर. मग आता बघा म्हणजे बघा आता हे 6 त्यानंतर 10 11 12 13 4 आणि हे म्हणजे 146 काढून न्यूट्रॉनची नंबर 146 आहेत न्यूट्रॉन हे काढून उपयोग आहे का? नाही. म्हणजेच काय विचारले काय ह्याच्यावरती पण फोकस केला तर आपला काय रे वेळ वाचू शकतो. विचारले काय बघा तर न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच काय रे 238 वजा 92 म्हणजे ब वजा अ म्हणजे ऑप्शन कुठला येतो? ब वजा अ. ठीक आहे. तर हा फिजिक्स नोट्स पेज नंबर 23 मध्ये कव्हर झालाय. त्यानंतर सेम असंच कंबाईन बुक पेज नंबर 1174 1174 मध्ये सेम तसंच आहे बघा. अणुअंक जो आहे काय रे ए इक्वल टू पी प्लस एन आणि अणुवस्तुमानांक ए इक्वल टू पी प्लस एन आणि अणुअंक झेड इक्वल टू पी हा कव्हर झालेला आहे. किंवा खालीपैकी कोणता कोएलेंटारा ऍक्च्युली ह्याला सिलेंट्रेटा म्हणतात. ठीक आहे. फायलमशी संबंधित नाही. मग आता बघा सर्वात महत्वाचं सगळेच काय आहेत रे समुद्री त्यानंतर म्हणजे हे सी. आता हे सी म्हणजे हे सीच आहे बघा. तर इथं कन्फ्युजन वाढू शकतं आणि आपण काय करू शकतो याला टिक करू शकतो. बरोबर ब्ल्यू कोरल. पण यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत फायलमच्या त्या खूप काही बदल आहेत. समजून घ्यायच्या अगोदर रेफरन्स मटेरियलकडे जाऊ नंतर समजून घेऊ. बघा सिलेंट्रेटा बघा सिलेंट्रेटामध्ये काय काय ते सिलेंट्रेटा यालाच आता काय म्हणतात निडारिया असं म्हणतात. सिलेंट्रेटाचे एक्झाम्पल्स बघा कोणते कोणते आहेत बघा जे आपल्याला विचारलेले आहेत ते कव्हर झालेत. इथं बघा कोरल आहे. ठीक आहे. म्हणजे हा सिलेंट्रेटाचाच भाग आहे. त्यानंतर सी फॅन सी पेन हे काय रे हे विचारलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे यापैकी कोण नाही असं विचारले. यात कव्हर झालेत कोरल कव्हर झाला सी फॅन कव्हर झाला सी पेन कव्हर झाला. राहिलाय काय रे सी ककुंबर सी ककुंबर. बरोबर. हा सी ककुंबर जर राहिला असेल तर हा काय रे सिलेंट्रेटा मध्ये येत नाही. ठीक आहे. म्हणजे हा येतो कुठं मग सी ककुंबर हा सी ककुंबर येतो मग इकायनोडर्माटामध्ये. कारण का हा वेल डेव्हलप आहे ह्याच्यापेक्षा सिलेंट्रेटापेक्षा. का बघा यांची लिस्ट तयार कशी होते रे सुरुवातीला पोरिफेरा त्यानंतर सिलेंट्रेटा त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस त्यानंतर ॲस्केल हेल्मिंथिस त्यानंतर ॲनेलिडा त्यानंतर आर्थोपोडा त्यानंतर मोलुस्का आणि त्यानंतर इकायनोडर्मा. म्हणजे बघा इथं होतं सिलेंट्रेटा म्हणजे निडारिया म्हणतात त्याला. आता निडारिया सध्या म्हणतात निडारिया. म्हणजे इथं सिलेंट्रेटा आहे आणि इथं इकायनोडर्माटा आहे. यांच्यामध्ये एवढे काय रे एवढे फायलम मध्ये राहिलेले आहेत. बरोबर. आणि हा खालून किती रे 3 नंबरचा आहे म्हणजेच वेल डेव्हलप इकायनोडर्माटा. म्हणजे इथून नंतर काय असेल रे हेमिकॉर्डाटा आणि शेवटी काय तो कॉर्डाटा ज्यामध्ये आपण येतोय. बरोबर. म्हणजे हा किती वेल डेव्हलप असेल बघा. म्हणजेच हा या तिघांपेक्षा वेगळा असतो. इथपर्यंत निडारियापर्यंत काय असतं रे डिप्लोब्लास्टिक असतं. ते डिप्लोब्लास्टिक. इथं काय असतात रे हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात म्हणजे वेल डेव्हलप आहे. त्यानंतर बघा ॲस्केल हेल्मिंथिस इथून पुढं इथं काय असतं रे सुडोसिलोमेट असते म्हणजे देहगुहा इथं खोटी असते. इथून पुढं वेल डेव्हलप काय असते रे इथून पुढच्या सगळ्या संघाला काय असते रे वेल डेव्हलप देहगुहा असते. म्हणजे हा वेगवेगळ्या कारणाने काय रे यांच्यापेक्षा काय असतो प्रगत असतो. ठीक आहे. एवढं माहित असेल तर आपल्याला इकायनोडर्माटामधले ह्याचे एक्झाम्पल्स माहित असतात. मग बघू आता त्याच्या पुढे बघा आपण काय काढलं होतं तर यापैकी नाही कोणता तर हा काय रे सिलेंट्रेटाचे एक्झाम्पल्स आहेत. कोरल आहे सी फॅन आहे सी पेन आहे. तर नाहीत कुठला तर हा काय रे हा संघ इकायनोडर्माटामधला सी ककुंबर जो आहे हा त्यांच्या म्हणजे ऑड मॅन आउट आहे. कशामधून सिलेंट्रेटामधून. हेच त्याचं उत्तर आहे बघा. समुद्री काकडी त्याला म्हणतात सी ककुंबर. वेल विकसित काय असते ह्याच्यामध्ये देहगुहा असते जी ह्या यांच्यामध्ये बाकीच्या तिघांमध्ये कुठंच नसते. ठीक आहे. म्हणजे खाली कोणते सिलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाहीत
तर हे संबंधित नाही, एकमेव. ठीक आहे. आता कोणता, ठीक आहे, तर 2, 4 आणि 1 ऑप्शन उडाला, राहिला हा सी ककुंबर. ठीक आहे. आता बघा बायोलॉजी नोट्समध्ये हा सी ककुंबर आहे, पेज नंबर 21 वरती. बघा खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत. आता यामध्ये आपल्याला इलिमिनेशन मेथड, बघा सायन्समध्ये इलिमिनेशन मेथड खूप बऱ्यापैकी आपण वापरू शकतो, फक्त वापरायची कशी आपल्याला माहीत व्हायला पाहिजे. बघा खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत. कोणते विचारले, ऍक्च्युअली विचारायला पाहिजे होता रे कोणता, कारण का इथं एकापेक्षा जास्त ऑप्शन दिलेले नाहीत. खालीलपैकी कोणता उभयचर प्राणी आंधळा आहे. ठीक आहे. मग आता बघा वरवर जरी बघितलं तर आपल्याला कळून जाते सॅलॅमेंडर, टॉर्ट्स आणि बेडूक हे काहीतरी हे आपण बघितलेले आहेत आपल्या डोळ्याने. या सर्वांना काहीतरी हे यांना डोळे आहेत, बरोबर. म्हणजेच काय राहता राहिला कोणता, हा इझिली काय होतं आपल्याला इलिमिनेशन होऊ शकतं. का तर सिसिलियन आपल्याला माहीत जरी नसला तरी सुद्धा आपल्याला कळतं की बाबा ह्या सॅलॅमेंडर, टोर्ट्स आपण बघितलेले आहेत, बेडूक आपण बघितलेले आहे, यांना काहीतरी डोळे आहेत, म्हणजे हा सिसिलियनला डोळे नाहीत. ठीक आहे. तरी सुद्धा याच्यावरती ऑब्जेक्शन येऊ शकतं. याला अजिबात डोळे नाहीत असं नाही, कातडीच्या खाली याला डोळ्यासारखे म्हणजे डोळेच असतात, फक्त इतके व्यवस्थित वेल डेव्हलप ऑर्गन नाही डोळ्यांचा. कारण का तर हे राहतात कशामध्ये रे, बघा हे राहतात बिळे करून, बिळामध्ये. ठीक आहे. म्हणजे यांना काय रे, यांना प्रकाशाशी घेणं देणं जास्त नसतं. यांना फक्त प्रकाश आहे की प्रकाश नाही एवढंच काय रे यांचे डोळे काम करतात. एवढं सांगायचं काम कोण करतात, सिसिलियन. म्हणजे याचा अर्थ असा होतो यांना अजिबात डोळे नाहीत असं नाही, म्हणजे हे आंधळे आहेत असा याचा अर्थ होत नाही. तरी सुद्धा या तिघांशी कंपेअर केली, बेडूक, टॉर्ट्स आणि सॅलॅमेंडरशी कंपेअर केली तर सिसिलियनला आपण डोळे नाहीत असं म्हणू शकतो, पण ऍक्च्युअली तसं नाही. ठीक आहे. आता हा सिसिलियन कुठं कव्हर झाला आपल्यामध्ये, बघा बायोलॉजी नोट्स पेज नंबर 24 हा इथं सिसिलियन कव्हर झालाय. हा कशा ॲम्फिबियन मधला काय रे, त्या अपोडामध्ये येतो बघा. अपोडा, युराडेला आणि ॲन्युरा हे असे 3 त्याचे सब पार्ट्स पडतात. यामध्ये अपोडामध्ये कोण होते, सिसिलियन. ठीक आहे. आता याला काय असतात रे, आता ह्याची वैशिष्ट्य बघा, वैशिष्ट्य आपण अशी बघू कशात बघा. न्यूरा बघा, न्यूरा म्हणजे काय असतं रे, शेपूट नसलेले, सॉरी न्यूरा म्हणजे शेपूट. ठीक आहे. अन्युरा म्हणजे म्हणजे काय रे, म्हणजे नसलेला. ठीक आहे. हा सेन्स इंग्लिशमध्ये असतो, म्हणजे नसलेला. म्हणजे ज्यांना शेपूट नाहीत असे अन्युरा असतात. मग कोणकोणते आहेत रे बघा, बेडूक, रायफोर, उडणारा बेडूक आणि ॲलिटस यांना शेपूट नसतो. हा काय रे, अन्युरा. आता अपोडा, पोडा म्हणजे पाय, पोडा म्हणजे पाय आणि जर असेल तर निगेटिव्ह सेन्स म्हणजे पाय नसलेला, पाय शेपूट कमी असते किंवा नसतेच. आता ह्यांना काय असते, सिसिलियनला पाय नसतात. म्हणजेच काय रे, का पाय नसतात तर हे राहतात समजा या टाईपमध्ये, समजा बीळ असेल तर ह्यात बिळे करून राहतात. म्हणजेच काय रे, यांना पायाची इतकी आवश्यकता भासत नाही. मग आता हे एका दृष्टीनं आपल्याला हे इलिमिनेशन कसं करता आलं असतं बघा. यांना पायाची गरज नाही, म्हणजेच काय रे, हे पाय नसलेले प्राणी आहेत जे कशामध्ये राहतात, बिळामध्ये राहतात. त्याच्यामुळं यांचे ऑर्गन्स जे असतात जे काय रे डोळ्याशी संबंधित किंवा दिसण्याशी संबंधित आहेत ते इतके वेल डेव्हलप झालेले नसतात. असं पण आपण काढू शकतो, दोन्ही पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. राहता राहिला जाता जाता अजून एक सांगून जातो, युराडेला म्हणजे बघा, युरा म्हणजे शेपटी, ठीक आहे, आणि डेला म्हणजे पाय. म्हणजे काय, शेपटी आणि पाय, इथं वगैरे काय लावले का नाही, म्हणजे शेपटी आणि पाय दोन्ही असलेले, म्हणजेच काय बघा, हातपाय आणि शेपूट असे दोन्ही असलेले कोण आहेत रे, सॅलॅमेंडर आहे, सायरेन आहे आणि ट्रायटोरस नेक्ट्रस. ठीक आहे. तर इथं आपल्याला जो अपेक्षित प्राणी जो आहे, जो विचारलेला आहे, हा आहे सिसिलियन, ज्याच्यामध्ये काय रे, याला पाय नाहीत, डोळे आहेत पण इतके वेल डेव्हलप नाहीत. फक्त ते काय करतात रे, प्रकाश आहे किंवा प्रकाश नाही एवढंच त्यांना सेन्स करून देणारे कातडीच्या खाली एक काय रे, डोळे सदृश्य अवयव असतो असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर हे बायोलॉजी पेज नंबर 24 ला कव्हर झालेला आहे. त्यानंतर बघा, डिप्लोडोक्स कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. आता हा जो प्रश्न आहे हा आउट ऑफ सिलेबस आलेला आहे. आता हा जो डिप्लोडोकस आहे हा काय रे, आहे डायनोसॉर्स. आता ह्यांचं वैशिष्ट्य काय, ह्यांचे शेपटी लांब असते, त्यानंतर काय रे, मान लांब असते आणि हे 4 पायावरती चालणारे काहीतरी शाकाहारी काहीतरी डायनोसॉर्स. ठीक आहे. तर हे
तर हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आलेला आहे, कारण डायनासोर्स आपल्या कोणत्याही प्राणी वर्गामध्ये येतोय का? नाही. म्हणजे याचा उत्तर सोरोपोड्स आहे, हे लक्षात ठेवा. पण हे काय आपल्या आउट ऑफ सिलेबस, इथं कोणताही रेफरन्स आपल्या नोट्समधून नाही किंवा कोणत्याही क्लासमधून आपल्या हा रेफरन्स कव्हर झालेला नाही. त्याचं उत्तर हे लक्षात ठेवा, सोरोपोडा. ठीक आहे. आता ऑर्निथोपोडा जे आहे हे 2 पायावरती चालणारे काहीतरी डायनासोर्स आहेत, 2 पायावरती. ठीक आहे. ॲम्फिबियन्स आपल्याला माहितच आहे. नेक्स्ट बघा, मातीचा किंवा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅश डॅश असं म्हणतात. आता पॉडझोलायझेशन मातीच्या निर्मितीची प्रक्रिया. बघा, एकदा कंसामध्ये थोडंफार जरी आपण जम्बलिंग झालो असतो, असा जम्बलिंग होऊ नये म्हणून त्यांनी कंसामध्ये पण दिले मातीच्या निर्मितीची प्रक्रिया. आता ही निर्मिती प्रक्रिया म्हणजे नक्की काय असतं, तर ह्याच्यामधून काय रे, काही धातू वाहून जातं. फॉर एक्झाम्पल काय रे, लोह. ठीक आहे. ह्या धातू वाहून गेले म्हणजेच काय रे, मग आपण कन्फ्युजन होऊ, आपल्याला कधी कधी कोणाला बघा पॉडझोलायझेशन माहीत असतं, कन्फ्युजन व्हावं म्हणून हा ऑप्शन टाकलाय. यामधून लोह वाहून गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं रे, दिस इज अ पार्ट ऑफ काय रे, मातीची धूप किंवा सॉइल इरोजन. ठीक आहे. म्हणजे तर तसं नसून बघा, लोह वगैरे वाहून गेलं तर हा मातीचा एक नवीन प्रकार निर्माण होतो, म्हणजेच काय रे, ही मातीची धूप नाही, म्हणून हा ऑप्शन इलिमिनेट होतो. मग राहिला कुठला, मृदा जनन. जनन आहे म्हणजे मृदेची निर्मिती होते, बरोबर, म्हणजेच काय, हा ऑप्शन पण मृदेची धूप नसणार, म्हणजेच राहिला काय रे, मातीची धूप. ठीक आहे ना. आता बघा, याचं पण एक्सप्लेनेशन डिटेल सांगितलं. बघा, मृदेचे सर्वात वरचे सुपीक आवरण नष्ट होण्यास काय म्हणतात, मृदा धूप असं म्हणतात. बघा, पेज नंबर 40 हा आहे जॉग्राफी मधला. पेज नंबर सांगतो, जॉग्राफी हो, पेज नंबर 43 महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये हा कव्हर झाला. बघा, मृदेचे सर्वात वरचे सुपीक आवरण नष्ट होण्यास काय म्हणतो, मृदा धूप असं म्हणतात. मग मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस नष्ट होण्यास काय म्हणतो, मातीची धूप असं म्हणतो. मग लिंबूवरील कॅन्कर रोग डॅश डॅश या रोगकारकामुळे होतो. आता हा रिपीट झालेला प्रश्न आहे. हा अगोदर कुठे रे, मागच्याच राज्यसेवेला विचारलेला आहे. ठीक आहे. तर हा त्यानंतर म्हणजेच काय रे, PYQचं किती महत्व आहे हे आपल्याला या प्रश्नावरून कळतं. लिंबूवरील कॅन्कर रोग बघा, झॅन्थोमोनास सायट्री याच्यामुळे काय होतं रे, हा कोण आहे रे, जीवाणूजन्य रोग आहे. का तर मोनस लिहिले, मोनस म्हणजे जीवाणू, झॅन्थोमोनास सायट्री. ठीक आहे. ते लिंबूवर्गीय जेवढे पण आहेत त्यांच्यावर हा जीवाणूजन्य रोग आहे. तर हा त्याचं उत्तर झॅन्थोमोनास सायट्री. हा काय रे, हा PYQ मधला असल्यामुळं इथं काय रे विशेष असं काय नाही, जे PYQ केले असतील तर ते तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जातात. ठीक आहे. तर हा आपण कुठं कव्हर झालं बघा, बायोलॉजी नोट्स पेज नंबर 38 मध्ये सायट्रस कॅन्कर झॅन्थोमोनास सायट्री हा काय जीवाणूजन्य रोग आहे, ज्याच्यावर कशावर पडतो, लिंबूवर्गीय फळावर पडतो. याची उत्पत्ती बघा, चीनमधून उत्पन्न झालेला हा जीवाणूजन्य रोग आहे. ठीक आहे. आता अजून काय बघायचं आपल्याला, बघा, जिथं जिथं मोनास जिथे येतं ते सगळे काहीतरी जीवाणूजन्य रोग असतात. बघा, मोनास म्हणा किंवा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, मोनास बॅक्टेरिया. त्यानंतर इथं पण आला मोनास, म्हणजेच काय, हे सगळे जेवढे मोनास लिहिलेले असतात ते सगळे जीवाणू आहेत, जीवाणूजन्य रोग असतात. ठीक आहे. त्यानंतर अजून एक सांगण्यासारखं काय बघा, ट्रिटिका. हा ट्रिटिका जिथे जिथे येतो तिथं काय असतं रे, वीडशी संबंधित काय असतात, डिसीज असतात, हे लक्षात ठेवा. कारण काय रे, याचं बॉटनिकल नेमच काय रे, गव्हाचं ट्रिटिकम ॲव्हेस्टिवम. ट्रिटिकम ॲव्हेस्टिवम, STI ॲव्हेस्टिवम. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रिटिकम्स दिसेल ते सगळे रोग किंवा काही असेल तर ते कशी संबंधित असणार, गव्हाशी संबंधित असणार. म्हणजे तुम्हाला इझिली इलिमिनेट करण्यासाठी याचा उपयोग होईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न सुद्धा आपल्या कोणत्याच रेफरन्स मटेरियलमधून कव्हर झालेला नाही. बघा, आता हे आयोग हळूहळू कसं झाले, अगोदर बुरशीनाशक विचारलं, त्यानंतर तणनाशक विचारलेले आहेत. ठीक आहे. आता हळूहळू काय रे, सॉईल पर्यंत आले. यावर्षी दोन्ही प्रश्न जे ॲग्रीशी रिलेटेड आहेत ते दोन्ही प्रश्न कशावरती रे, सॉईलवरती विचारले आहेत. बघा, हा एक 75 नंबरचा प्रश्न, त्यानंतर हा दोन्ही प्रश्न सॉईलवरती विचारलेत. तरी बऱ्यापैकी हा 75 नंबरचा जो प्रश्न आहे हा आपल्या भूगोलच्या नोट्समधून कव्हर झाला आहे, ॲग्री महाराष्ट्र भूगोल, आणि हा जो आहे हा कव्हर झालेला नाही.
तर ह्याचं उत्तर बघा, वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी कोणती मृदा आवश्यक? वालुकामय माती, तर हे आहे, पण याचे काही ड्रॉबॅक आहेत. का? तर इथं पाण्याचा काही साठा होत नाही. पाणी साठतं का? नाही. त्यानंतर बघा चिकण माती, इथं काय होतं रे, इथं जास्त पाणी साठतं. हा पण प्रॉब्लेम्स आहे. म्हणजेच काय रे, अति पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चिकण मातीमध्ये असते. मग आता ह्या दोघांचे ड्रॉबॅक जरी असले तरी फायदे पण आहेत. म्हणजे ह्या दोघांचं एकत्रीकरण कशामध्ये होते? लोम मातीमध्ये. इथं काय होते रे, वाळू, चिकन माती, हे काय रे, ह्यांचं वेल कॉम्बिनेशन याच्यामध्ये होतं. यासाठीच काय रे, वनस्पतीच्या जोरदार वाढीसाठी काय रे, ही लोम माती जास्त उपयोगी आहे. ठीक आहे. हा आपल्या कोणत्याही रेफरन्स मटेरियलमध्ये नाही. बघा, प्रमस्तिष्क मेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड्स फ्लेक्समध्ये तयार झालेला व सब अरॅक्नाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा काय रे, द्रव पदार्थ आहे. या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. बघा, हा जसा आयोगाने सिलेबस दिलेला आहे सामान्य विज्ञान, तर हा सामान्य विज्ञान हा नाही, हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे. ठीक आहे. कारण का, हा त्या मानानं थोडासा डीप प्रश्न येतो. हे तुम्हाला लकीली बरोबर आलं तर आलं, किंवा ज्यांना माहीत असेल एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ज्यांचं यांच्यामध्येच काय मास्टर डिग्री वगैरे झाली असेल, यांना येऊ शकतो. पण सर्वसामान्य जी जनता आहे यांना हा प्रश्न बरोबर येऊ शकत नाही. आणि ज्यांचा चुकलाय त्यांनी वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. का? तर सगळेच प्रश्न बायोचे कव्हर व्हावेत किंवा सायन्सचे कव्हर व्हावेत असं नसतं. सायन्सला बऱ्यापैकी तुम्ही 12च्या पुढे जरी गेला, 12-13, तरी सुद्धा तुम्ही वेल स्कोअर काय रे, क्लिअर कव्हर केलेला आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणजेच का, हा प्रश्न बरोबर आला तर इथं काय रे, कुणी अंदाजपंच जरी लिहिला तर मग आपण जो म्हणतो की 99% तुमची मेहनत पाहिजे आणि 1% नशीब पाहिजे. ज्यांचा बरोबर आलाय त्यांना 1% साथ दिली असं आपण कन्सिडर करू. बघा, मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे ते माध्यम आहे. त्यानंतर तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. कोण? प्रमस्तिष्क मेरू. ठीक आहे. त्यानंतर तो मेंदूला पोषण पुरवतो आणि तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. म्हणजे जवळजवळ काय रे, मेंदू आणि स्पायनल कॉर्ड यांच्या मधला जो द्रव आहे जवळजवळ सगळी कामं करते. बघा, यांच्या म्हणजे मेंदूच्या चयापचय प्रक्रियेमधून जो पण काही टाकाऊ पदार्थ तयार झाले तो बाहेर काढून पण टाकतो. त्यानंतर काय रे, ऑक्सिजन पुरवठ्याचं काम करतोय, मेंदूला पोषण पुरवतोय. त्यानंतर मेंदू मज्जारज्जूसाठी काय रे, शॉक ॲब्सॉर्बर म्हणून सुद्धा काम करतोय. म्हणजेच काय रे, सगळी कामं काय रे, हा प्रमस्तिष्क मेरूमध्ये कव्हर होतात. ह्याचा उत्तर आहे अ, ब, क आणि ड. भविष्यामध्ये कधी असा प्रश्न आला तर हे तुम्हाला उपयोगी पडावं, त्याच्यामुळे हे सगळे एकदा वाचून घ्यायचे आणि हा ऑप्शन ॲज इट इज. का? तर आयोग काय करते रे, तुम्ही PYQ तरी काही कमीत कमी कव्हर केलेत की नाही, इकडे पण त्यांचं लक्ष असतं. जसं आता आपण काय रे, जसं जेवढे पण आता 1-2 प्रश्न तसेच रिपीट झालेले आहेत. बरोबर, झॅन्थोमोनासाइट्री का, तर तो राज्यसेवेमध्ये आला होता, आता ग्रुप बी मध्ये टाकलाय. त्यानंतर बघा नेक्स्ट, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे नियंत्रण, सामू म्हणजे काय ते pH, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इतर कार्य प्रामुख्याने कोण करतं? आता सर्वात प्रथम बघा, उत्सर्जन शब्द आलाय. बरोबर, मग आता उत्सर्जन जर शब्द आला असेल, आपल्याला इलिमिनेशन करायचं आहे, तर उत्सर्जनामध्ये बघा यकृत येणार नाही, त्यानंतर लहान आतडे येणार नाही. ठीक आहे. लहान आतडे काय करते रे, ॲब्सॉर्प्शन करते. इथं मोठे आतडे असते तर थोडंसं आपण जम्बलिंग झालं असतो, पण तरी सुद्धा ठीक आहे, मोठे आतडे नसल्यामुळे आपण तो विषयच घ्यायचा नाही. सुरुवातीला सांगतो, लहान आतडे हे काय रे, ॲब्सॉर्प्शन करतात किंवा चयापचयाची प्रोसेस करतात. इथं उत्सर्जन होत नाही. म्हणजे सर्वात प्रथम हा काय झाला, इलिमेंट झाला. नंतर बघा, यकृत उत्सर्जन करणारे घटक तयार करतं पण उत्सर्जन करत नाही. तो काय करतो रे, घटक तयार करतो आणि कुठं पाठवतो, एकतर मोठ्या आतड्याकडे पाठवेल नाहीतर मूत्रपिंडाकडे पाठवेल. हे दोन. इथं मोठं आतडं नाही त्याच्यामुळे तो विशेष नाही. म्हणजे पहिल्यांदा आपण इलिमेंट काय केले रे, 1, 3 नंबर आणि 2 नंबर. ठीक आहे. आता राहिले कोण, एक त्वचा राहिली आणि एक राहिलं मूत्रपिंड. आता त्वचा जी आहे ही त्वचा मेन काय रे, बघा फॉर एक्झाम्पल त्वचा काय करते, उत्सर्जन अवयव आहे त्वचा, पण काय रे, सेकंडरी ऑर्गन आहे. एक्सिटरीचा म्हणजे उत्सर्जनाचा सेकंडरी ऑर्गन त्वचा आहे, हा काय रे, प्रायमरी ऑर्गन आहे. मग आता तरी सुद्धा आपण बघू यातले काही पॉईंट त्वचेशी काय रे, त्वचेशी रिलेट होत नाहीत. मग कोणते होत नाहीत बघा, आपण त्वचेला उत्सर्जन अवयव का म्हणतो, तर काय करते रे, घाम काढते. म्हणजेच काय रे, घामामध्ये काय असते, पाणी आणि क्षार. बरोबर, पाणी आणि क्षार. आता पाणी आणि क्षार, इथं पाणी इथं क्षार कव्हर झाले. त्यानंतर बघा
पाणी. म्हणजेच काय, आपण कन्फ्युजन होऊ शकतो की त्वचा की मूत्रपिंड. ठीक आहे, पण पाणी आणि क्षार म्हणजेच घाम कधी बाहेर निघतो रे? उत्सर्जन म्हणून बाहेर निघत नाही. त्वचेचं मेन काम काय रे? हा घाम बाहेर काढणं. हे काय रे? उत्सर्जन हे नाही. उत्सर्जनासाठी त्वचा घाम बाहेर काढते असं नाही. तर बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी, बघा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काय रे? मेंटेन करण्यासाठी त्वचा काम करते. म्हणजे त्वचेचं मेन काम जरी उत्सर्जन असलं, सॉरी मेन काम उत्सर्जन नाहीच, पण घाम बाहेर काढते म्हणजे उत्सर्जन आहे. पण हा घाम बाहेर काढते उत्सर्जनासाठी नसतो. कशासाठी असतो? तर हा बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी असतो. त्याच्यामुळे उत्सर्जनाशी त्वचा काय रे जरी रिलेट असली तरी हे त्या काय रे प्रायमरी फंक्शन नाही. मग राहिलं कुठलं? मूत्रपिंड. ठीक आहे, असं त्याचं उत्तर येते. आता बघा मूत्रपिंडात क्रॉस चेक करून बघू आपण काय काय असते. रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण करतो का मूत्रपिंड? यस करतो. रक्ताच्या पीएचचं नियंत्रण, बघा पीएच त्वचा करत नाही, ते पण काय मूत्रपिंडाचंच काम आहे. टाकाऊ पदार्थाचे आणि अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन करतात. म्हणजेच काय रे? म्हणजे ह्या मूत्रपिंडात बघा काय काय असतं. बोमन्स कॅप्सूल असतो, त्यानंतर खाली आला की हेनलेस लूप असतो. त्याच्यामध्येच काय रे पीसीटी म्हणजे पाहिजे असलेले पदार्थ आत घेणे, डीसीटी काय रे बाहेर पदार्थ टाकण्याची मदत करणे. ह्या सगळ्या गोष्टी याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजेच हा काय रे मूत्रपिंड हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता बघू आपल्या रेफरन्स मटेरियलमध्ये याचं कुठं आहे का. बायोलॉजी नोट्स पेज नंबर 90 वर रक्तातील क्षाराचे प्रमाण नियंत्रित ठेवते. बघा रक्तातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित ठेवते, हा पॉईंट कव्हर झाला. त्यानंतर बघा ही ग्रंथी मूत्रपिंडावर आहे म्हणजे सोडियमचे प्रमाण नियंत्रित करते. अतिरिक्त क्षारांचे काय रे? ठीक आहे, संतुलन, पाण्याचे संतुलन मानव शरीरामध्ये म्हणजे काय? रक्तातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित करते. इथपर्यंत तर आपल्याला काय रे मूत्रपिंड हे त्याचं उत्तर आहे. इथपर्यंत आपल्याला हा पॉईंट घालवू शकतो. ठीक आहे, आता तो कसा त्वचा आणि मूत्रपिंडामध्ये काय फरक आहे हे आता सांगितलं तुम्हाला. अशा पद्धतीने हा इलिमिनेशन करून त्वचा आणि मूत्रपिंडामध्ये इलिमिनेशन करून मूत्रपिंड हा फायनल आपला आन्सर येते. ठीक आहे, नंतर बघा खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत? आता हा खूप बेसिक आहे. हे काय असं की आमच्या नोट्समध्ये स्वतः म्हणूनच आला असं काय नाही. हा तुम्ही कोणताही 5वीचं पुस्तक काढा, 6वीचं पुस्तक काढा, 7वीचं पुस्तक काढा, त्या सर्व पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडून जाते. ठीक आहे, मग आता खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत? कोणते आहेत रे? बी आणि सी. ज्याच्या अधिक्यामुळं काय रे जास्त परिणाम होत नाही का? तर ते पाण्यामध्ये विद्राव्य असतात. आता नसतात कुठले? अड ई के हे कशामध्ये? मेदामध्ये विद्राव्य असतात. बघा कशामध्ये कव्हर झाला? बायोलॉजी नोट्स पेज नंबर 52 वर पाण्यामध्ये विरघळणारे कुठले आहेत रे? बी आणि सी. तर हा त्याचा रेफरन्स मटेरियल आहे. बघा त्यानंतर स्निग्ध पदार्थामध्ये कोणते विरघळतात? अड ई के, ए डी ई आणि के हे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. आणि हा खूप बेसिक सर्वात सोपा, याच्यापेक्षा सोपा काहीच येणार नाही. आता हा कशामध्ये? बायोलॉजी नोट्स पेज नंबर 52 मध्ये कव्हर झालेला आहे. सेम कशात तरी कंबाईन बुक पेज नंबर 1124 मध्ये पण कव्हर झालं आहे. बघा कुठं? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी च्या अधिक्यामुळे कोणताही रोग होत नाही का? आता इथं काय दिलंय त्याचं काय कन्सेप्टच दिलाय बघा की पाण्यात विद्राव्य असतात त्यामुळे ती काय रे लघवीद्वारे बाहेर फेकली जातात. म्हणजे फक्त पाण्यात विरघळले तेवढं पण नाही, तर त्याचा कन्सेप्ट पण आहे. विद्राव्य असल्यामुळं त्याचा काय रे त्याचा अतिरेक जरी झाला तरी काही फरक पडत नाही, त्याच्या अधिक्यामुळे कोणताही फरक पडत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले टोटल 15 पैकी 12 प्रश्न ॲज इट इज काय रे याच्यामधून कव्हर होतात. बाकीचे जे आहेत 2-3 प्रश्न ते आपल्यामधून कव्हर झालेले नाहीत, पण ते आउट ऑफ सिलेबस जवळजवळ होते. ठीक आहे, जसा मेंदूचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने हे जवळजवळ बऱ्यापैकी रेफरन्स मटेरियलमधून कव्हर झालेले प्रश्न होते. तर आय होप तुम्हाला हे व्यवस्थित गाईड झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो.